नमस्कार मंडळी. आज सकाळपासून मनात एकच विचार होता, आज काहीही झालं तरी फ्रीज साफ करायचा. कारण फ्रीज उघडला की आज सगळं आहे, पण काय कुठे आहे हे मलाच कळत नाही. काही डबे असे आहेत जे किती दिवसांपासून फ्रीज मध्ये आहे हे आठवायलाही नको, आणि भाज्यांची तर विचारूच नका. म्हणून आज ठरवलं फ्रीज पूर्ण रिकामा करायचा, धुवायचा, आतलं सगळं व्यवस्थित लावायचं आणि फ्रीजला एकदम नवीन लुक द्यायचा. त्याचसोबत फ्रीज स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी काही छोट्या छोट्या टिप्सही सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला तर आजची फ्रीजची झाडाझडती सुरू करूया. तुमच्या फ्रीजमध्येही कधी कधी अशी परिस्थिती होते का की काहीतरी शोधायला गेलं की वस्तू सापडण्याऐवजी जुना डबा, अर्धी भाजी आणि कधी कधी आपल्यालाच विसरलेली वस्तू सापडते. माझ्या फ्रीजची पण आज काहीशी अशीच अवस्था झालेली आहे. म्हणूनच आज ठरवलं फ्रीजची पूर्ण साफसफाई करायची आणि त्याला पुन्हा एकदा चकाचक करायचं. सगळ्यात आधी फ्रीज बंद करून त्यातलं सगळं सामान बाहेर काढते आणि एक गोष्ट नेहमी करते, फ्रीज मधलं सामान बाहेर काढताना काय खराब झालंय, काय वापरायचं आहे आणि काय अजून चांगलं आहे हे एकदा पाहून घेते. कारण फ्रीज मध्ये सामान ठेवणं सोपं, पण त्याचा हिशोब ठेवणं हे खरं काम. फ्रीज साफ करताना शक्यतो सगळे ट्रे आणि रॅक बाहेर काढा, पण लगेच गरम पाण्यात टाकू नका. फ्रीजचे काचेचे किंवा प्लास्टिकचे भाग खूप थंड असतील तर अचानक गरम पाण्यामुळे नुकसान होऊ शकते, म्हणून ते आधी नॉर्मल तापमानाला येऊ द्या. आता एका भांड्यामध्ये कोमट किंवा साधं पाणी घ्यायचं, त्यामध्ये डिशवॉश लिक्विड, खाण्याचा सोडा, लिंबू आणि व्हिनेगर हे सर्व मिक्स करायचं आणि एका स्प्रे बॉटल मध्ये भरायचं आणि सर्व फ्रीज मध्ये आतून जिथे जिथे जास्त डाग आहेत तिथे स्प्रे करायचा. 1-2 मिनिटं तसंच ठेवून एक सुका कपडा घ्यायचा आणि त्याने फ्रीजचे रॅक, ट्रे आणि आतील जागा व्यवस्थित पुसून घ्यायची. आणि फ्रीज साफ करताना एक महत्वाची गोष्ट म्हणजे फ्रीज मध्ये खूप पाणी ओतायचं नाही. फक्त ओल्या कापडाने पुसायचं आणि नंतर कोरड्या कापडाने पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं. आता येतोय सगळ्यांच्या आवडीचा प्रश्न, फ्रीजला वास येतोय तर काय करायचं? फ्रीजमध्ये वास येण्याचं मुख्य कारण म्हणजे उघडे ठेवलेले पदार्थ, सांडलेले अन्न किंवा जुने पदार्थ. म्हणून सर्वात आधी कारण शोधा आणि फ्रीज व्यवस्थित साफ करा. त्यानंतर वास कमी करण्यासाठी फ्रीजमध्ये बेकिंग सोडा एका छोट्या उघड्या डबीत ठेवू शकता. तो काही काळ ठेवला तर खाद्यपदार्थांचे वास कमी करण्यास मदत होऊ शकते. आता भाज्यांचा नंबर. मी भाज्या फ्रीजमध्ये अक्षरशः कोंबून ठेवण्यापेक्षा शक्यतो वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये किंवा कंटेनरमध्ये ठेवते. आणि एक महत्वाची गोष्ट, ज्या भाज्या धुवून ठेवणार असाल त्या पूर्णपणे कोरड्या करूनच साठवा. ओलावा राहिला तर भाज्या लवकरच खराब होऊ शकतात. फ्रीज व्यवस्थित ठेवायचा असेल तर ही पुढची सवय खूप उपयोगी आहे. नवीन डबा आत ठेवताना जुना डबा पुढे आणा, म्हणजे आधीचा पदार्थ आधी वापरला जाईल आणि फ्रीज मध्ये डबे पडून राहणार नाहीत. याला आपण घरगुती भाषेत म्हणू शकतो, जुना आधी संपवा, नवीन नंतर ठेवा. आता डबे ठेवताना मी एकाच प्रकारचे पदार्थ शक्यतो एकत्र ठेवते. उदाहरणार्थ भाज्या एका बाजूला, सॉस आणि चटण्या एका बाजूला आणि रोज लागणारे पदार्थ समोर. यामुळे फ्रीज उघडल्यावर सगळं पटकन दिसतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रीजमध्ये एवढं सामान भरू नका की हवा फिरायलाच जागा उरणार नाही. थोडी जागा ठेवली तर फ्रीज व्यवस्थित काम करण्यास मदत होते. एक छोटी पण महत्वाची गोष्ट सांगते, अगदी गरम पदार्थ थेट फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी तो थोडा थंड होऊ द्या आणि मग योग्य पद्धतीने झाकून फ्रीजमध्ये ठेवा. आणि पदार्थ उघडा ठेवू नका, कारण त्याचा वास दुसऱ्या पदार्थांना लागू शकतो. आता फ्रीजचा आतला भाग, रॅक आणि ट्रे सगळं स्वच्छ झालंय. कोरड्या कापडाने एकदा शेवटचा हात फिरवला आणि बघा, आपला फ्रीज आता इतका स्वच्छ दिसतोय की आत काय आहे हे शोधायला आता खनन करावं लागणार नाही. सगळं नीट दिसतंय. डबे व्यवस्थित लागले की फ्रीजला एकदम नवीन लुक येणार. चला तर शेवटी आजच्या सगळ्या टिप्स पटकन आटपून घेऊया. खराब किंवा कालबाह्य झालेले सामान लगेच काढून टाका. भाज्या धुतल्यानंतर पूर्ण कोरड्या करून ठेवा. गरम पदार्थ लगेच फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी योग्य प्रकारे थंड करून ठेवा. जुने पदार्थ पुढे आणि नवीन पदार्थ मागे ठेवा. फ्रीजमध्ये गरजेपेक्षा जास्त सामान भरू नका आणि सांडलेले लगेच साफ करा.
आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रीज एकदम घाण झाल्यावर एकाच दिवशी साफ करण्यापेक्षा आठवड्यातून थोडी साफसफाई केली तर काम खूप सोपं होतं. चला तर आजचा माझा फ्रीज क्लिनिंग डे इथेच संपला. घरातली कामं कितीही असली तरी रोज थोडं थोडं केलं ना तर कामाचा डोंगर होत नाही. आणि खरं सांगू का, स्वच्छ घर पाहिलं की थकवा थोडा कमी झाल्यासारखा वाटतो. तुम्हाला या फ्रीज क्लिनिंगच्या टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही फ्रीज किती दिवसांनी साफ करता. चला पुन्हा भेटूया एकदा नवीन व्हिडिओ सोबत.